कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा थांबा आता गेम मध्ये शिरायचं। हा हा चला गेम ऑन। हा धरा 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 नाही इकडे 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 डावे 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 उजवीकडे धरा धरा अहो, मारा 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 क्या वहिनी इंजेक्शन 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 एक नंबर वहिनी येतंय ना मला? नेक्स्ट टाइम आहे ना चिकन डिनर। या चला या गेम मध्ये या। अर्धा किलो पोहे द्या। काजू तुम्ही खेळा, मी बघते। इकडे पोहे का? हा ये बस। हे घ्या। वहिनी या इकडे लवकर दोघं मिळून मारू या। काय चिमूटभर जिरा? आता चिमूटभर कसं टाकू? हा आलं लक्षात। हा आता काय करू? हॅलो हा झालं एकदाच। आता ना ह्या भाजीला माझ्या हातच्या बरोबर तुझ्या हातची चव येणार आहे। पण जानू असं मी किती दिवस बनवू? मला ना तुझ्या हातची भाजी खायची। लवकर या, मी तुझी वाट बघते। हा नाना नाना काय झालं? अहो नाना ऐक नाना नको। अरे काय करून ठेवलं सगळं? हा? एक काम धड करायला नको, काम कमी आणि पसारा जास्त करून ठेवलाय। एक नंबरचा दळबळतीस तू। तिकडे तुझी आई बेडवर खेळून पडली आणि तू इकडे मोबाईलवर गप्पान। हे कुठं कुठं पुरा पडू मी। ना तुम्ही चिडू नका, मी सूर्यदादाच्या घरी जाऊन भाजी घेऊन येते। तसं बी धनुदीदी म्हणाली काय लागलं की सांग म्हणून। आलेच मी। आता हे सगळं साफ कर का रोजंदारी माणसं बोलू मी? नाही नाही आवड पडतीचे काय पण हा बोल। अरे मला आता तेजू दिसली। कुठं? दुकानात आली ती? अरे, कशाला यायचं? मला सांगितलं असतं तर मी सामान घेऊन गेलो असतो ना। नाही दुकानावर नव्हती आली, पण दुकानासमोरून गेली। शत्रूच्या गाडीत होती। सूर्या या वेळेत तेजू तर शाळेत असायला पाहिजे ना? अगं शत्रुराव तिला शाळेत घेऊन गेले असतील। नाही रे सूर्या, गाडी घराच्या दिशेने गेली। तू जा, घरी काहीतरी काम असेल, काहीतरी राहिलं असेल म्हणून गेली असतील। कशाला काळजी करते की एवढी? हं? मी तुला तिकडे टाइमपास करायला पाठवलं का? ही काळजी करायला पाठवलं का? हो तू तर राहूच दे, तुझ्याशी ना बोलायलाच नाही पाहिजे। तू मला इथे पाठवलंस ना, त्याची शिक्षा द्यायला पाहिजे तुला। ठीक आहे, मग ठेवतो फोन। अरे आता असं वागणार ना तू माझ्याशी? तुळजा, तुला माझ्याशी बोलायचंय का नाही बोलायचं? मला बोलायचं पण आहे आणि नाही पण। मग मी आता काय करायचं सांग मला। मग मी पण काय करू? तू हकलून लावलंस ना इथे, आता मला इथे बोर होत आहे। प्लीज येऊ दे ना मला घरी। नाही नाही अजिबात नाही। अगं तुझा इकडे तुला त्रास बीस झाला तर डॅडी काय म्हणतील माझ्या लेकीला काम लावलं म्हणून? आता डॅडी कुठून आले इथे मध्ये? तुळजा, तुला भूक लागली का? नाही नाही तुला भूकच लागली म्हणून तू एवढी चिडचिड करते। एक काम करतो, काजू पुढे तुझ्याकडे जेवण घेऊन पाठवतो, ते जेव खा आणि शांत हो। हं? ते मस्त तुझी काळजी घेतील काय? सूर्या मला नकोय जेवण। ऐक ना, मी तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही। घरी येऊ दे ना प्लीज, मी अगदी शाण्या मुलीसारखी वागेन बघ। मग आता शाने मुलीसारखं वाग। हं? माझा ऐक, मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही, दुकानातच थांबायचं। हं? सूर्य तुला ना थांब, बघतेच मी।
तेजू काय ग, काय झालं? परत का आलीस? काय विसरलीस काय? विसरलीच होती. शाळेला राजीनामा द्यायचा विसरली. तोच देऊन आलोय आम्ही. आजपासून घरातच राहील असं म्हणती. राजीनामा? अगं असं का केलंस? घरी राहून काय करणार आहे? काय करणारे म्हणजे सेवा करणारे माझी. नवऱ्याची सेवा करणार. तुम्ही करत आला ना आतापर्यंत डॅडींची सेवा, अगदी तसंच ती पण आता करणार. अरे असं काय करतो शत्रू? आमची गोष्ट वेगळी आहे. अरे तेजू शिकलेली आहे, तिच्या पायावर उभी होती, चांगलं कमवत होती, मग असं का केलंस? निंबाळकरांची सून येते, तिला काय गरज आहे स्वतःच्या पायावर उभं राहायची होय? आणि ती एवढीशा पगारासाठी तिथं त्या शाळेत जाऊन राबायचं का? आपण आपल्या कामवालीला जेवढा पगार देतो ना, तेवढा त्या शाळेत तिला पगार मिळतो. त्यामुळे आता ती शाळेत जाणार नाही. ती माझी बायको आहे, फक्त माझ्यासाठीच राहणार. डॅडी काही चुकीचं बोलतोय का आम्ही? छे तुम्ही काही चुकीचं केलं असं आम्हाला वाटलं असतं तर आम्ही मगाशीच तुम्हाला टोकलं असतं. कसे सुनबाई, आमच्या घराण्याला समाजात लय मान आहे आणि तो मान जर टिकवून ठेवायचा असेल थोडा त्याग तर करावाच लागणार ना. आता तो त्याग नेमका तुमच्या नोकरीचाच असेल, काय हरकत आहे? काय बरोबर बोलतोय का आम्ही? अहो पण तेजू हुशार आहे. हा, सूर्यानं एवढं शिकवलंय तिला. हे सगळं जर सूर्याला कळलं तर आत्या. कसे सुनबाई, आजपर्यंत या घरातली कुठलीच खाजगी गोष्ट घराबाहेर गेली आणि गेलीच नाही पाहिजे ना. तेव्हा चिरंजीवांनी तुम्हाला नोकरी सोडायला लावली, ही गोष्ट बाहेर कोणाला कळेल? तुमच्या भावाला तर नाहीच नाही. हो. जावा, घरात बी लय महत्वाची कामं असतात. तुमचं टॅलेंट तर दाखवा. आणि वाईट वाटायचं काय कारण आहे? नाही, तुम्हाला असं वाटेल का आपण एवढं शिक्षण घेतलं त्याचा काय उपयोग, त्याचा काय फायदा? तर उद्या तुम्हाला पोरं झाली की शिकवा की त्यांना. कुणी अडवलंय? दावा सुनबाईंना घरातली कामं दावा. वा वा वा, चिरंजीव. आता शोभता तुम्ही आमचे चिरंजीव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.